तर विधानसभेमध्ये देखील हिंजवडी दुर्घटनेवर चर्चा झाली। हिंजवडी दुर्घटनेमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झालाय आणि मृतांच्या वारसांना कंपनीनं मदत करावी, हेमंत रासने यांनी विधानसभेमध्ये ही मागणी केली आहे। हिंजवडीमध्ये जी दुर्घटना घडली यामध्ये 4 जणांचा टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसलेल्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला। एका कंपनीचे कर्मचारी होते आणि यांचा टेम्पोचा दरवाजा न उघडल्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलरचा दरवाजा न उघडल्यामुळे या चौघांचाही होरपळून मृत्यू झाला आणि याच्या संदर्भातली चर्चा आज विधानसभेमध्ये सुद्धा झाली। हिंजवडी दुर्घटनेवर चर्चा झाली आणि चौघांचा होरपळून मृत्यू झाला या संदर्भात हा मुद्दा उपस्थित केला। मृतांच्या वारसांना कंपनीनं मदत करावी, हेमंत रासने यांनी विधानसभेमध्ये मागणी केली। हिंजवडी फेज 1 मध्ये एक मिनी बस ग्राफिक्स या कंपनीची हिंजवडी फेज 1 मध्ये आली असताना त्या इंजिनला, गाडीच्या इंजिनला आग लागली आणि आग लागली कशी बघण्याकरता ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर ते आग भडकली आणि त्या आगीमध्ये बसमध्ये असणाऱ्या 4 जणांचा सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे, राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि 6 जण सुखरूप बाहेर पडले। ह्या कंपनीचे ज्या जणांचा मृत्यू झाला त्यांना कंपनीकडे शासनाने आदेश देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करून द्यावी आणि ही जी गाडी होती ह्या गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का याची पण शासनाने चौकशी करावी। सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी।